आम्ही तो घोडा सोडला. एक तासभर घोडा फिरून फिरून बेजार करून आणला. सरदारजीनं माझी पाठ थोपडली, वारे शेर म्हणला. आणि त्याच्यावर आमच्या प्रकाशसिंग ठाकूरचा जो लहान भाऊ होता मदनसिंग ठाकूर, त्याची शेवंती काढली. हा एक अविस्मरणीय प्रसंग होता आयुष्यातला. बऱ्याच अशा मी डॉक्टर सुरेश चौधरी. हां, मी डॉक्टर आहे, वैद्यकीय सेवा करतो. घोडेस्वारी, कुस्ती खेळणे हे माझे छंद होते, पोहणे. सर, साधारणतः कधीपासून ही घोड्यांची स्पर्धा चालू आहे? घोडे एक उत्कृष्ट घोडेचालक म्हणून ओळखले जातात परळीमध्ये. थोडंसं विश्लेषण करू. घोड्यांची स्पर्धा ज्यावेळेस इथं संदीप बागचे कलेक्टर होते बीड जिल्ह्याचे, ते स्वतः घोडेस्वारीचे शौकीन होते. म्हणून त्यांना सुरुवातीला आम्ही परळीमध्ये घोडेस्वारीच्या स्पर्धा ठेवल्या आणि त्यांना बोलावलं होतं. आणि त्यावेळी स्पर्धेमध्ये ते स्वतः घोडेस्वारी करत होते आणि त्यांचा घोडा सर्वप्रथम आला होता स्पर्धेमध्ये. साधारणतः मला वाटतं 1980चा पिरियड, एकदम असावा, 85 ते 85. हां, तर तो घोडा पहिला आला होता आणि संदीप बागचे फार स्वतः तरबेज होते. त्यावेळेस आम्ही सुरू केल्या आणि ह्या घोड्यांच्या चालीच्या स्पर्धा परळीतच सुरू झाल्या. प्रथम परळीत. पूर्वी व्हायच्या माळेगावमध्ये फक्त गॅलपिंग स्पर्धा, पण ते फार जोखमीचं गॅलपिंग झालं होतं. दरवर्षी मृत्यू व्हायलेत, पडायलेत, म्हणून आम्ही ते बंद करून त्या रहिवाल म्हणतात, त्या रहिवाल चालीच्या स्पर्धा परळीमध्ये सुरू केल्या. आणि त्यावेळेसपासून आणखी अखंड दर शिवरात्रीच्या निमित्तानं चालू असतात आणि त्या आजही चालू आहे. साधारणतः असंही बोललं जातं की तुमच्याकडे मयूर नावाचा घोडा होता आणि त्यांनी पोलिसांना चोर शोधण्यामध्ये मदत केली होती. नेमका तो किस्सा कसा आहे? आमच्या उकडगावच्या जमिनीच्या बाजूला पुण्याचे त्यावेळी काही दरोडेखोर, त्यांना आमच्या बाजूला इथं येऊन तळ ठोकला होता. उकडगावचे लोक वगैरे अत्यंत परेशान झाले होते. मर्डर करून आलेले ते दरोडेखोर होते, पण ते पुण्याच्या पोलिसांनाही कारण सापडत नव्हते. कारण जीपमध्ये ते कुठं पळणार, हे दऱ्याखोऱ्यानं बाजूनं शेतामध्ये रानामधून कुठेही पळायचे आणि उकडगावलाही ते त्रास देत होते. मग त्याच्यामुळं आम्ही स्वतः इंटरेस्ट घेऊन मी स्वतः त्या मयूरवर घोडेस्वारी करून त्या दरोडेखोरांच्या मागं घोडे लावून, घोड्यावर कुठेही जाऊ शकतात, नाले असो काही असो, घोड्यानं त्यांना रबडून असं घोडे त्यांच्या अंगावर घालून त्यांना इथं पाडून त्यावेळी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दुसरा एक किस्सा आहे नांदेडच्या गुरुद्वारा येथील घोड्याचा. कसा आहे? नांदेडला आमच्या इथले मदनसिंग ठाकूर, प्रकाशसिंग ठाकूरचे भाऊ, त्यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाला घोडा पाहिजे होता शेवंतीसाठी नांदेडला. आम्ही गेल्यानंतर घोड्याच्या शेवंतीला आम्ही गेलो होतो आणि त्यांना घोडा पाहिजे म्हणून सांगितलं. उन्मत्त घोडा असा, म्हणजे जसे आपल्याला कठाळे असतात बैलामध्ये, तसं घोड्यामधली सरदार जे ते असं मोकळा सोडलेला, कोणी बसत नव्हतं, काही नाही. सरदारजीला तेव्हा वाटलं हे काय बसू शकते, पॅन्ट शर्टवाले सुशिक्षित माणसं, घेऊन जा म्हणले घोडा. मग घेऊन जा. अगोदर तो लगामच घेत नव्हता, कसं तरी त्याला लगाम लावला आणि घोडा सोडला. आणि घोडा सोडून मग त्याच्यावर म्हणजे अक्षरशः त्यावेळेस काही जीन नाही, काही नाही, आपलं मी स्वारी टाकली आणि जशी लहान गाईची वासरं जशी उड्या मारतात तसं तो उड्या मारत होता. आणि पण ते सरदारजी आमचे मित्र प्रकाशसिंग ठाकूर यांना म्हणाले की तुमचा मनुष्य जर काही झालं, मेला तर आम्ही जिम्मेदार नाहीत, असं बॉन्डवर लिहून द्या. मग आमचे मित्र प्रकाशसिंग ठाकूर म्हणाले की तुमचा घोडा मेला तर तुम्ही बॉन्डवर लिहून द्या. आणि ह्या कंडिशनवर आम्ही तो घोडा सोडला. एक तासभर घोडा फिरून फिरून बेजार करून आणला. सरदारजीनं माझी पाठ थोपडली, वारे शेर म्हणला. आणि त्याच्यावर आमच्या प्रकाशसिंग ठाकूरचा जो लहान भाऊ होता मदनसिंग ठाकूर, त्याची शेवंती काढली. हा एक अविस्मरणीय प्रसंग होता आयुष्यातला. बऱ्याच अशा प्रकारच्या उन्मत्त घोड्यावर स्वारी केली आणि तोच माझा छंद होता म्हणून केली. आणि घोडेस्वारी हा छंद मर्दानी छंद. आणि याविषयी थोडं सांगायचं म्हणजे विशेषतः हार्ट पेशंट जे असतात, हार्ट पेशंटसाठी सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे घोडेस्वारी आहे. कारण काय, ही घोडेस्वारी करत असताना हृदयाचे ठोके वाढत नाहीत, पल्स रेट वाढत नाही,
रेस्पिरेशन म्हणजे श्वसन हे वाढत नाहीत, पण व्यायाम मात्र भरपूर होतो. थकान हृदयावर लोड न येणारा व्यायाम असल्यामुळं हृदयविकाराचे पेशंट जे असतात त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट व्यायाम आहेत. रशियामध्ये वगैरे मुद्दाम अशा प्रकारचे व्यायाम सजेस्ट केले जातात. सर खरं म्हणजे परळी आणि परिसरामध्ये हा छंद जोपासला जावा, वाढावा, यासाठी आपण काही उपक्रम राबवणार किंवा काही नवीन संकल्पना आहे? हां, आता उपक्रम म्हणजे आमच्या मयूर हॉर्स रायडिंग क्लबतर्फेच नवीन आम्ही तिकडं बहुतेक या आपल्या गंगाखेड रोड पलीकडून आहे ना, वैजवाडीकडे जाण्याचा रस्ता पटरीच्या बाजूनं, तिथं नवीन नवीन मुलं येत असतात, त्यांना ते घोडे सोडतात, शिकतात, आमचं चालू असतं. नवीन मुलांना घोडे बरेच वाढलेत. त्यावेळी आम्ही सुरुवात केली तेव्हा परळीमध्ये 1-2-4च घोडे असायचे. आज जवळजवळ 25-30 घोडे झाले. नवीन चौकीन झाले, मर्दानी चौक आहे. नाव सांगा आणि परिचय. मी डॉक्टर सुरेश चौधरी. हां, मी डॉक्टर आहे, वैद्यकीय सेवा करतो. घोडेस्वारी, कुस्ती खेळणे हे माझे छंद होते. पोहणे. सुभाष नाणेकर आमचे मित्र आमच्या समोर बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की घोडेस्वारी बरोबर हे दुसरे आमचे छंद होते.